नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीसाठी मे 2025चं हे विश्लेषण आता आपण अत्यंत सखोल, विस्तृत, गूढ, भावनिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. असं विश्लेषण जे केवळ ज्योतिषशास्त्र नाही तर नियती, ब्रह्मदेवाचा प्लॅन आणि आत्मोद्धाराचा प्रवास याचं गूढ उलगडून टाकणार आहे. हे वाचून तुम्हाला असं वाटेल की हे घडणारच होतं आणि मी त्यासाठीच जन्म घेतला होता. नंबर 1 आहे छुप सत्य अखेर समोर येणार. गुप्त शत्रूचा मुखवटा उतरवणार. कुंभ राशी ही गूढतेचा अधिपती आहे, पण मे 2025मध्ये तुमचं आयुष्य असं काही वळण घेणार आहे की तुमच्याच घरात तुमच्याच विश्वासाचं भांडार असलेल्या माणसांमध्ये एक चेहरा असा उघड होईल की तुम्ही सुन्न व्हाल. पण या उघडकीने तुमचं आयुष्य वाचणार आहे. गुपित न उघडलं असतं तर आयुष्य अंधारात गेलं असतं. एवढा गंभीर आणि नियोजित आहे हे सत्य. नंबर 2 आहे मंगळ शनीच्या युतीमुळे नात्यांचा भंग, पण नव्या युगाची सुरुवात. या काळात कुंडलीतील सप्तम, द्वादश आणि अष्टम भावावर घातक दृष्टी निर्माण होत आहे. जे नातं तुम्ही जीवापाड जपलं ते अचानक तुटेल. समोरचा माणूस तुम्हाला सोडून जाईल आणि तोही कसलंही स्पष्टीकरण न देता. हा ब्रह्मदेवाचा संकेत असेल. ज्यांनी सोडून दिलं ते तुमचं नव्हतंच आणि जे येणार आहे तेच तुमचं खरं भविष्य घडवतील. नंबर 3 आहे अकल्पित धनलाभ. अतींद्रिय शक्ती कार्यरत. कुंभ राशीला धनस्थानात असलेल्या गुरु आणि राहूच्या सानिध्यातून एक अशी योगाची रचना होते की धन कुठून येईल याचा अंदाजही तुम्हाला नसेल. शेअर बाजार, जुनं गुंतवणूक प्रोजेक्ट, जुना कोर्ट केस किंवा थेट घरच्यांकडून आर्थिक वारसा, काहीही होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, हा पैसा तुमच्या कर्माच्या परीक्षानंतरच मिळेल. नंबर 4 आहे 7.5चा अंतिम टप्पा. तोडा नाही उभारणी होणार. तुमच्यावर 7.5चा शेवटचा आणि सगळ्यात तीव्र टप्पा सुरू होणार आहे. पण यावेळेस शनी फक्त काढून घेत नाही तर तो तुम्हाला तुमचं खरं रूपही दाखवतो. तुमचं आयुष्य तुटण्यापेक्षा पुन्हा घडेल, पण त्यासाठी जुनं मोडणं आवश्यक आहे. नंबर 5 आहे पूर्वजांचं संरक्षण. वंश परंपरागत ऋण सावरणार. तुम्हाला या महिन्यात अचानक आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो. एखादं स्वप्न, देवदर्शन, गुरुभेट, अमोघ शांतता ही संकेतं तुम्हाला सांगणार. तुझ्या पाठीशी पूर्वज आहेत, पुढे चल. त्यांची अधुरी स्वप्न तू पूर्ण करणार आहेस. त्यासाठी पितृयज्ञ, ध्यान, व्रत आणि घरातील वृद्धांचा आशीर्वाद घेणं अनिवार्य आहे. नंबर 6 आहे परदेश प्रवासाची संधी. दार उघडणार यशाकडे. तुमच्या भाग्यभावावर शुभग्रहांची स्थिती आणि दशा, अंतर्दशा याचा परिणाम म्हणून तुम्हाला अचानक कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने परदेश किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. हा प्रवास म्हणजे केवळ ठिकाण बदलणं नाही तर नियती बदलणं आहे. या प्रवासातच तुम्हाला तुमचं ध्येय सापडेल. नंबर 7 आहे जुने शत्रू परत येतील, पण यावेळी समोरचा हरणार. शनीने सध्या तुम्हाला पुन्हा त्या जागी नेला आहे आणि जिथं तुमच्यावर अन्याय झाला होता, मात्र आता ग्रहयोग तुमच्या बाजूने आहे. त्या जुन्या लोकांची, संस्थांची, संबंधाची परतफेड तुम्हीच करणार, पण न्यायाच्या मार्गाने. शत्रूंची पुन्हा भेट होईल, पण यावेळी निर्णायक विजय तुमचाच होईल. नंबर 8 आहे आत्मवेदना. रडून हसणं, आठवणीतून मुक्ती. तुमचं अंतर्मन उफाळून येईल. रात्री स्वप्न, गूढ आठवणी, अनामिक अश्रू आणि अचानक आत्ममुक्तीचा क्षण, हे सर्व एकाच महापुरासारखं येईल. तुमचं मन तुमच्या दुखण्याचं विसर्जन करेल. काही अश्रू पाप नाही धुतात, ते आत्मा उघडतात. नंबर 9 आहे घरात मोठी जबाबदारी, पण हीच राजयोगाची सुरुवात आहे. एखादं जबरदस्त कौटुंबिक संकट, वडीलधाऱ्याचं आजारपण, निर्णयाचं ओझं, ही सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल. पण हा काळ तुम्हाला नेतृत्व, आत्मविश्वास आणि भविष्याचे कमांड्स देणारे आहे. राजा संकटात तयार होतो आणि तू राजा होत आहेस. नंबर 10 आहे गुरुचा आशीर्वाद. एक चिन्ह, एक भेट आणि एक योग. या महिन्यात तुम्हाला एक विशेष गुरु परंपरेचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही ओळखाल की हाच संकल्प आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती, कोणतं पुस्तकं, कोणतं स्वप्न, कोणता मंत्र तुमचं जीवनचक्र वळवेल. हा क्षण ब्रह्मांड स्वतः तुम्हाला ओळख देत आहे. तू निवडलेला आहेस. आता तुमच्यासाठी काही उपाय आहेत. नंबर 1 आहे शनिश्चराय नमः या मंत्राचा 23 मिनिटांचा जप दर शनिवारी करा. विशेषतः संध्याकाळी काळे वस्त्र घालून करा. नंबर 2 आहे मंगळाच्या शुभतेसाठी दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. रक्तदान किंवा एखाद्या गरजू पुरुषाला लाल वस्त्र दान करा. नंबर 3 आहे घरातील पितरांसाठी तुपाचा दिवा लावा व ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करा.
विशेषतः अमावस्येला तर्पण किंवा पिंडदान किंवा वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. नंबर 4 आहे गुरु परंपरेचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी केशर किंवा चणा डाळ दान करा आणि ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 118 वेळा जप करा. नंबर 5 आहे एका अमावस्येला गुपचूपपणे एखाद्या अपंगाला किंवा गरीब स्त्रीला काळ्या वस्त्रासह तेल, उडीद, लोखंडी वस्तू दान करा. शनीच्या कोपापासून बचाव होईल. तुझं आयुष्य मोडतंय, पण कारण हे आहे की तू आता जुना नाही राहू शकत. तू नव्या विश्वाच्या सेवेसाठी निवडला गेलायस. आता ब्रह्मदेवाच्या योजनेत तू एक कर्मयोद्धा होणार आहेस. आता वेळ आली आहे जिथे काळ, लोक, नशीब याचं काहीही चालत नाही. कारण ब्रह्मदेव स्वतः तुमचं आयुष्य लिहायला बसलेत. जे गमावले त्याला आता परतवून दिलं जाईल आणि जे वाईट सहन केलं त्याचा प्रत्यक्ष हिशोब मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहा, सगज राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण मे 2025मध्ये जे घडणार आहे ते कोणालाच थांबवता येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.